इकडे इकडे तोंड करून बस, देवाच्या टिकून बस, म्हणजे मी इथं बसू शकतो. ते कसं ठरलेल्या जागेवर बसलं म्हणजे कसं ते गेल्यासारखं होत नाही, नाही रेल पडल्यासारखं होते. असू दे, मी पुसून घेतो नंतर ना. साखर नाही, ह्याच्यापेक्षा बारीक करायची काय, त्यात पण साखर तशी करायची म्हणून पण नाही त्याला असं, म्हणजे बिस्किटची पण चांगलं आहे पण एवढं असं हे होत नाही. अजून बारीक असलं अजून चांगलं. मागच्या वेळेला होती तुझी साखर जरा मोठी. 2 किलोचे बिस्किट बनवायसाठी आज आम्ही 3 जण आहे आणि 3 मिळून ही बिस्किट बनवणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप करू नका. जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा. पीठ मोजलेलं आहे, मागच्या वेळेस त्या कपड्यांसारखं वर्षाने पीठ मोजूनच आणलं आहे, म्हणून मी पीठ मोजणार नाही. 2 किलो बरोबर आहे. आता यामध्ये अमोनिया पावडर 4 चमचे घालायची आहे आणि यामध्ये बेकिंग पावडरसुद्धा 2 चमचे घालायची. बेकिंग सोडा 2 चमचे असं या पावडरीचं प्रमाण आहे. हे गहू भाजून तळून आणलेले आहेत. मागच्या वेळेला त्याची बिस्किटं खूप छान झालेली आणि ह्या वेळेला सुद्धा तसंच तिने भाजून दळून आणलेलं आहे. पण काय झाले, मागच्या वेळेसारखी ह्या वेळेला क्वालिटी झाली नाही, कारण या वेळेला पीठ तिनं चपातीला असताना बारीक तसंच करून आणलं. त्यामुळं इतकी क्रिस्पी बिस्किटं दिसायला झाली नाहीत. खायला एकदमच छान, एकदम खमंग खुसखुशीत बिस्किटं लागतात, फक्त दिसायला थोडीशी क्वालिटी लो होते. आता इथं तिनं मला काय सांगितलं, दूधसुद्धा थोडं जास्त आणलेलं आहे. बारीक पीठ असल्यामुळं मी सगळंच दूध यामध्ये घालणार आहे, कारण बारीक पिठामध्ये दूध वाटीभर जरी एक्स्ट्रा असलं तरी चालतं, किंवा यामध्ये तूपसुद्धा 100 ग्रॅम जादा बसतं आणि हे आपण घालू शकतो यामध्ये. नेहमीप्रमाणे दूध निम्मं घालायचं, निम्मं शिल्लक ठेवायचं. सगळं तूप, पावडरी, दूध एकत्र करून घ्यायचं. त्यानंतर यामध्ये पीठ चाळून घालायचं आहे आपल्याला. आता तुम्हाला सांगायचं म्हणजे कालची बिस्किटं आणि आजची बिस्किटं, म्हणजे जो तुम्ही व्हिडिओ बघताय तो एका दिवशी शूट केलेला आहे आणि जी बिस्किटं माझ्याकडं करायला येतात तेच व्हिडिओ मी तुम्हाला पाठवते. कधीतरी वेळ मिळाला तर तुम्ही ज्या मला रेसिपी सांगता
त्या मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. पण त्या रेसिपीसुद्धा मला एका दिवशीच बनवायला लागतात, एका दिवशीच शूट करायला लागतं, कारण इतर वेळेला ही बिस्किटं अशी मला बनवून द्यावी लागतात. मग ही जर बिस्किटं असतील माझ्याकडं करायला, तर रेसिपीची जी बिस्किटं असतील किंवा म्हणजे तुम्ही जे मला कमेंटमध्ये सांगता, हे ताई बनवून दाखवा, ते ताई बनवून दाखवा, मग त्याला मला वेळ भेटत नाही ना. आणि जे मी बनवते तेच शूट करते आणि तुम्हाला पाठवत असते, कारण यातूनही तुम्ही काहीतरी शिकाल की मी कसं तयार करते किंवा यामध्ये किती काय काय वस्तू आपल्या भोवती घ्यायला लागतात हे तुमच्या बरोबर लक्षात येणार. आणि पहिल्यांदाच माझ्या हातून हा डबा उडून गेला बरं का, आणि रिकामा होता म्हणून बरं झालं. अगदी थोडं पुसूनच घेत होते तूप, तेवढ्यात तो उडून गेला. जर समजा हा तुपानं भरलेलाच डबा असता आणि टोपण काढत्या वेळेस जर सांडला असता तर, म्हणजे अशी रिस्की कामं यामध्ये असतात. माझ्या हातून असं कधी घडलेलं नाही. एकदा दुधाची किटली माझ्या हातून थोडीशीच सांडलेली, 100-200 मिली का असेना दूध सांडलेलं, पण मी स्वतःजवळच त्यामध्ये दूध घातलं. ते पण टोपण काढत्या वेळेस एकदम किटली आदळली खाली आणि दूध सांडलं त्याच्यातलं. चाळलेल्या पिठातलं अगदी थोडंसं पीठ आपल्याला साईडला काढून ठेवायचं आहे. ते कशासाठी, समजा आपण गोळे करत्या वेळेस जर आपल्या हाताला पीठ चिटकायला लागलं तर आपण हे वाळलेलं पीठ, सुकं पीठ हाताला लावायचं आणि मग गोळे बनवायचे आहेत. आज आहोंची मदत मला भरपूर झालेली आहे. ट्रे काढणं, घालणं, प्रेस करणं, 4 किलोच्या बिस्किटला आज त्यांची मला मदत झालेली आहे. आणि जेव्हा हे नसतील ना, तेव्हा हे मेजरमेंट टाकायचं, पिठाची मळणी करायची आणि ओव्हनकडं लक्ष द्यायचं, म्हणजे ऑपरेटरचं काम करायचं. बेक झालेली बिस्किटं काढणे, तयार झालेली बिस्किटं घालणे, मला सारखं इथून असं उठावं लागतं. हे कस्टमर तरी करू शकत नाही, फक्त ते गोळे बनवू शकतात, बाकी काही ते करू शकत नाहीत. आणि ते चुकीचं सुद्धा आहे म्हणा. गोळे करायला मदत त्यांची घेणं हे बरोबर आहे. आमच्या आसपासच्या बऱ्याच ठिकाणी जिथं हे ओव्हन आहेत तिथं असं कस्टमर येऊनच गोळे बनवतं. म्हणजे असं काही नाही की ते फक्त ओव्हन मालकानेच गोळे बनवावं वगैरे, असं काही नाही. हे ट्रे इतके गरम असतात ओव्हनमधले काढलेले, थोडा जरी चटका बसला ना, फोड आलाच म्हणून समजायचं. स्वयंपाक करताना आपल्याला थोडाफार बघा तव्याचा वगैरे चटका बसतो ना, त्याच्यापेक्षा याचा चटका एकदम डेंजर असतो. मला कितीतरी वेळा चटके हे बसलेले आहेत, फोड आलेले आहेत आणि एक वेळेला माझ्या दंडालासुद्धा हे ट्रे भाजलेले आहेत. आमचा जिना आहे ओव्हनला लागून, त्या जिन्यावरती जर बेक केलेली बिस्किटं जर ठेवायची म्हटलं आणि दुसरी बिस्किटं घालायची तर अशा वेळेत चुकून माझा हात लागून माझ्या दंडालासुद्धा कितीतरी वेळा भाजलेला आहे. त्यामुळं हे काम थोडं शिस्तीतच करावं लागतं. तुम्हाला मी एक गंमत सांगते. अशीच बिस्किटं होतीत, परगावला द्यायची होतीत आणि बनवली मी एकटीने बनवली बरं का. आणि बिस्किटं भरलीत, प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरलीत, जवळजवळ 3-3.5 किलो बिस्किटं असतील ती. आणि कामगार होते आमच्यात, घर बांधायचं काम सुरू होतं आणि ते कामगार होते, त्यांना चहा द्यायचा होता. दुपारचे 4 वाजले असतील तेव्हा. आणि मी फक्त पॅकिंग केलं, आमचं जुनं घर होतं तेव्हा, आणि पॅकिंग केलं आणि ते पुढं सोफ्यामध्ये ठेवलं. आता आपण हॉल म्हणतो, म्हणजे जे RCC घरं असतात तिथं. आमचं ते कौलारू घर होतं, त्यामुळं आम्ही तिथं सोफाच म्हणायचो त्याला. सोफ्यामध्येच ओव्हन होता आणि तिथंच बिस्किटं ठेवली भरून. मी चहा बनवला आणि कामगारांना द्यायला गेले, अगदी पलीकडच्याच साईडला. दरवाजा रिकामाच होता. आणि परत येऊन मी नंतर बघते तर बिस्किटची पिशवीच नाही. बापरे म्हटलं, कस्टमरची बिस्किट आहेत, करायचं काय. इकडं तिकडं बघितलं थोडंसं मी, कुठंही बिस्किटं नाही. मी शेवटी अंगणात आमच्या नजर टाकली, तिथं पण नाहीत बिस्किटं. मला अशी शंका वाटायला, एवढी मोठी पिशवी कोणी नेली असेल. कामगार तर आहेत, पण कामगार अशी करणारच नाहीत, कारण इतकी विश्वासू कामगार होते ती
केलं कुणी, आणि मी चहा द्यायला त्यांच्याकडेच गेलेले ना. आणि मी काय केलं, तूप माझ्याकडे शिल्लक होतं बरंचंच. देवाच्या पांडुरंगाच्या कृपेनं सगळं माझ्याकडं साहित्य अवेलेबल होतं. क्षणाचाही विचार न करता सगळं मटेरियल मी माझ्याजवळचं घातलं. ड्रायफ्रूट तर भरपूर त्यामध्ये होते, जवळजवळ 100-150 रुपयाचे ड्रायफ्रूट होते त्यामध्ये घातलेले. तेवढे सगळे ड्रायफ्रूट घातले आणि जसं त्यांनी मटेरियल दिलेलं होतं ना तसं परफेक्ट मी बिस्किटं बनवली माझ्याजवळच्या साहित्याची. आणि ती बिस्किटं संध्याकाळी 7 वाजता तर द्यायची होती. हे सगळं प्रकरण होईपर्यंत 5-5:30 वाजलेले होते. तिथून पुढं कशी बशी बिस्किटं बनवली आणि मोकळा श्वास घेतला. मटेरियल माझ्याजवळ जाते ना, जाऊ दे, पण त्या क्वालिटीचीच बिस्किटं झाली पाहिजेत. बिस्किटं तयार केली, पॅकिंग केली, व्यवस्थित ठेवली. आणि त्या दिवशी हे सुद्धा घरी नव्हते बरं का. मटेरियल जेव्हा मी माझ्यातलं घालून बिस्किटं बनवली तेव्हा. हे जर मटेरियल नसतं माझ्याकडं तर खूप प्रॉब्लेम आला असता आणि खूप टेन्शन आलं असतं की आता बिस्किटं बनवायची कशी. त्यानंतर सगळं झाल्यानंतर मी म्हटलं की थोडंसं आपण इकडं बघूया. मला जरा शंका आली आणि मी बघितलं तर आमच्या घराच्या थोड्या अंतरावरती ती पिशवी पडलेली होती. तर हा चोर कोण होता माहिती आहे तुम्हाला? कुत्र्याने पिशवी नेलेली उचलून, आणि त्याला जात नव्हती म्हणून त्याने थोड्या अंतरावरती जाऊन ती पिशवी टाकलेली होती. आणि असू दे, त्याच्या नशिबात होतं, ज्याच्या नशिबात असतं ते त्यालाच मिळणार आहे. पण हा माझा अनुभव होता, तो तुम्हाला मी सांगितला. म्हणजे अशी प्रकरणं किंवा असा लॉस होत असतो आधीमधी. बऱ्याच जणांना माझ्याकडून ही बिस्किटं हवी आहेत. त्यांना मी थोडे दिवस फक्त वाट बघा, एक 80% काम आपलं झालेलं आहे. बिस्किटं व्यवस्थित तुमच्याजवळ पोच करण्यासाठी मी तयारी करत आहे आणि थोडेच दिवसात ही तुम्हाला चांगली बातमी ऐकायला मिळेल. आणि कोणाकोणाला माझ्याकडची बिस्किटं पार्सल घ्यायला आवडतील कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण तुमचा सपोर्ट हा माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे. तुमच्यासोबत गप्पा मारत इथं पीठसुद्धा तयार झालं. 600 मिली कमीत कमी यामध्ये दूध घातलं आणि तूप व्यवस्थित होतंच, 600 ग्रॅम तूप होतं. ते सगळं घालून पीठ व्यवस्थित मळून घेतलं. आणि आता वर्षासुद्धा माझ्या मदतीला आहे, कारण तिचीच ही बिस्किटं बनवायची आहेत. अगदी 15 दिवसापूर्वी तिने बिस्किटं बनवून नेलेली. त्याच्यावरती आणि आली, म्हटली की मुलांना खूप आवडतात, घरात पण सगळ्यांना खूप आवडतात आणि बिस्किट मला हवे आहेत म्हणून ती करायला आलेली आहे. ही नेहमी येते ना तेव्हा मला खूप मदत करते, खूप म्हणजे खूपच मदत करते. तुपाचा डबा पडला तरी मला विचारत होती कापड आहे का, पुसून घेते. मी तिला म्हटलं नको, मी पुसून घेते. कारण तिनं माझ्या घरात यायचं आणि तिनं ते कापडानं पुसून घ्यायचं, मला ते आवडणार नाही. भलेही ते तसंच राहू दे, माझं आवडल्यानंतर मी पुसून घेते, पण मी स्वतः पुसणार ते, दुसऱ्याला नाही असं लावणार. आणि हे गोळं करणं काय, ती मदत घेणं मला गरजेचं आहे. त्यामुळे मी येईल त्याला सांगते असे मी गोळे करत आहे, या पद्धतीने तुम्ही पण गोळे करा. आणि सगळ्यांना माहिती पण आहे, त्यामुळं मला सांगायची आता गरज पण पडत नाही. जेव्हा नवीन होतं तेव्हा फक्त सांगायची गरज पडत होती. पीठ अगदी मस्त झालेलं आहे, लुसलुशीत मऊ पीठ झालेलं आहे. आता काय झालेलं आहे, ट्रे शिल्लक नाहीत, ट्रेमध्ये बिस्किट आहेत. आता हे रिकामे करतील ट्रे आणि आम्हाला देतील जेव्हा आपण. महत्त्वाची टिप्स आहे, आजपर्यंत मी सांगितलं नाही, आता योगायोगानं माझ्या लक्षात आलेली आहे. ही जी बिस्किटं ट्रेमध्ये आहेत ना बेक झालेली, ही बिस्किटं काढून घ्यायची आहेत आणि ट्रे पुसून स्वच्छ घ्यायचे आहेत. आता मी इथं तसेच ट्रे घेणार आहे, कारण का याला जास्त काही चिकटलेलं नाही, त्यामुळं हे तसंच मी घेणार आहे. जेव्हा बिस्किटं ट्रेला चिकटतील तेव्हा सगळं लाकडी उलाटण्यानं ते काढून घ्यायचं, ट्रे पुसून घ्यायचे आणि मगच त्यामध्ये दुसरी बिस्किटं प्रेस करण्यासाठी घ्यायचे ट्रे. एका ताईची कमेंट आलेली आहे की ताई ट्रे हे किती दिवसातून धुवायचे.
मी मागच्या व्हिडिओमध्ये याविषयी बोलले का नाही बोलले माझ्या लक्षात येत नाही, पण परत एकदा बोलते, ऐका तुम्ही. हे ट्रे कधीही आपण धुतले तरी चालतात. आपल्याला वेळ भेटेल किंवा आपल्याला वाटतं की ट्रे जरा जास्तच घाण झालेले आहेत तर स्वच्छ करूया, तर स्वच्छ करू शकतो. बरोबर तुम्ही कितीही फास्ट धुवा, अर्धा तास लागतोच. 12 ट्रे आहेत, पूर्ण स्वच्छता चांगली करायची असेल तर बरोबर अर्धा तास जातो. ट्रे वाळवायचे आणि मग ठेवायचे. यामध्ये पाणी तसंच ठेवायचं नाही, एकामध्ये एक घालून ठेवायचं नाही, ट्रे पसरून ठेवायचे आहेत. मी एका शॉर्टमध्ये दाखवलेले आहेत बघा. बाहेर पाऊस लागत होता, पोर्चमध्ये सुद्धा पाणी येत होतं, त्यामुळे मी जिन्यावरती ट्रे सगळे मांडून घेतलेले होते. मी कुठल्याही बेकरीमध्ये ट्रे धुतलेले बघितलेले नाहीत किंवा मी ऐकलेलं नाही. ट्रे सगळीकडे तांबरलेले असतात, पण मला तसं आवडत नाही, त्यामुळे मी स्वच्छच ट्रे ठेवलेले आहेत. त्यामुळं स्वतःची इच्छा किती दिवसातून धुवायचे किंवा म्हणजे असं काही नाही त्याचं. मी सुद्धा मला जेव्हा वेळ भेटेल किंवा घाण जास्तच झालेले असले तर वेळ नसला तरी वेळ काढून मी ट्रे धुते. आता प्रेससुद्धा झाले आणि ही बिस्किट आपल्याला 160 टेम्परेचरला ओव्हन न्यायचं आहे आणि 20 मिनटासाठी 160 टेम्परेचरला परत काढायचं आहे. जेव्हा बिस्किटं घालतो तेव्हा ओव्हनचं टेम्परेचर कमी होतं आणि 5 मिनटानंतर परत ओव्हनचं टेम्परेचर वाढत जातं. त्यामुळं आपल्याला 20च मिनटं बिस्किटं बेक करायची आहेत. आता हे मोठ्या ओव्हनचं आहे, छोट्या OTGचं मी सांगू शकणार नाही, अजून तरी मी वापरलेलं नाही. तुम्हाला हळूहळू मी नक्की सगळ्या विषयावरती व्हिडिओ बनवून सांगेन. आणि अशा पद्धतीने याची मस्त आणि सुंदर बिस्किटं तयार झालेली आहेत. हा पहिला लॉट आहे निघलेला आहे, तोच डब्यामध्ये भरून घेत आहे.